याकोबाच्या पत्राच्या 2 अध्यायाने 26 वचनामध्ये त्याचं वचन म्हणतं, जसं शरीर हे आत्मेवाचून मृत आहे, तसंच विश्वास देखील क्रियेपासून मृत आहे. मी देवावर विश्वास ठेवतो ही गोष्ट तर खरी आहे, पण खऱ्या अर्थाने काय, मी तो विश्वास माझा जिवंत आहे. मी देवावरती विश्वास ठेवतो ही एक वेगळी गोष्ट आहे. मी देवावर विश्वास ठेवतो हे माझ्या मनातून मी बोलतो, मी अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतो, पण जो तो विश्वास जर माझ्या क्रियेमध्ये, माझ्या ऍक्शन मध्ये जर दिसत नसेल, तो काय ते विश्वास जिवंत आहे. बऱ्याच वेळा असं होतं की विश्वास हा दिसत नाहीये, लिटरली हा दिसत नाही, पण विश्वास हा क्रियेमधून लोकांना दिसू लागतो. जर मी प्रार्थना करतो, मी विश्वास ठेवतो की देवा हे असं कर तसं कर, मी प्रार्थना करतो, आणि पण मी त्या विश्वासाने केलेल्या प्रार्थनेनुसार मी त्याच्यानुसार ऍक्शन घेत नाही, त्याच्या विपरीत दिशेने ऍक्शन घेतो, तर त्या गोष्टींचं प्रतिफळ माझ्या जीवनामध्ये दिसत नाही. जसं हा आत्मा ह्या शरीरामध्ये आहे, हा आत्मा ह्या शरीरामध्ये आहे म्हणून हे शरीर कार्य करतं, पण ज्यावेळेस हा आत्मा ह्या शरीरापासून वेगळा होतो त्यावेळेस माणूस हा मेला म्हणून असं घोषित होतं, आणि ज्यावेळेस तो मरतो त्यावेळेस ते काहीच करत नाही. त्याच पद्धतीने जर मी देवावर विश्वास ठेवतो आणि माझी ऍक्शन त्या विश्वासाला धरून त्याला क्रियेनुसार असेल, तर ऍक्शन, माझी ऍक्शन हे विश्वासानुसार असेल, तर गोष्टी ह्या पवित्र आत्म्याद्वारे बदलतात. आज पुष्कळ जण बऱ्याच गोष्टींना प्रॉब्लेमला फेस करतात, प्रार्थना करतात, पण तरी पण उत्तर भेटत नाही, गोष्टी घडत नाहीत. त्याच्यामध्ये हा एक प्रामुख्याने मुख्य भाग आहे. कारण मी प्रार्थना करतो, मी विश्वास ठेवतो, मी देवाला म्हणतो की मी विश्वास तुझ्यावरती ठेवतो, पण माझी क्रिया जर त्या प्रार्थनेनुसार, त्या विश्वासानुसार देवाला जर दिसत नसेल, तर त्या गोष्टी बदलल्या जात नाहीत. आणि मग कित्येक वेळा आपण मनुष्य ह्या स्वभावानुसार कित्येक वेळा आपण देवाला म्हणतो की देवा असं का, देवा तसं का, कारण ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण काय करतोय. आपण प्रार्थना तर केली, पण माझा विश्वास जर त्या दिशेने काम करत नसेल, माझी क्रियेतून, माझ्या ऍक्शन मधून जर तो विश्वास दिसत नसेल, तो विश्वास निष्फळ आहे. हे बायबल सांगतं, मी नाही सांगत. म्हणून माझा विश्वास हा जिवंत असणं लय गरजेचं आहे. आणि तो विश्वास जिवंत आहे कशावरून कळतं, तर एकाच गोष्टीवरून कळतं की ज्यावेळेस मी विश्वास ठेवतो, प्रार्थना करतो एखाद्या गोष्टीसाठी, आणि त्याच्यानुसारच ज्यावेळेस मी ऍक्शन मोड मध्ये येतो, त्यानुसारच मी क्रिया करतो, त्यावेळेस हे दिसून येतं की माझा विश्वास हा जिवंत आहे, आणि तो जिवंत विश्वास हा कार्य करायला समर्थ आहे. म्हणून तो म्हणला की विश्वासणाऱ्यांचे शब्द हे सामर्थ्यवान असतात, विश्वासणाऱ्यांची प्रार्थना हे कार्य करण्यासाठी प्रबल असते. पण विश्वासणाऱ्यांचे जो जिवंत विश्वास असा आपण ज्यावेळेस धारण करतो, त्यावेळेस ह्या गोष्टी इझिली घडतात आयुष्यामध्ये, आणि त्याची आपण प्रचिती बघतो. पुष्कळ वेळा काय होतं की मी देवावरती विश्वास ठेवतो असं तर म्हटलं जातं, पण सीन असा बनतो की देवाचं वचन मत्ती याचा 15वा अध्याय आणि 8वं वचन त्याचं असं म्हणतं की हे होटांनी तर माझी उपासना करतात, पण ह्यांचं अंतःकरण माझ्यापासून खूप दूर आहे. आणि निश्चित अर्थाने ज्यावेळेस मी देवाची उपासना तर करतो, पण माझ्या अंतःकरणामध्ये विविध प्रकारचे विचार आहेत. मी विश्वासाने देवाला प्रार्थना करतो, पण माझ्या अंतःकरणामध्ये विविध प्रकारचे विचार आहेत, आणि ते विचार शंका उत्पन्न करतात, आणि तो विश्वास माझा निष्फळ करायला सुरुवात करतात. म्हणून प्रियानो, मला एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस मी देवावर विश्वास ठेवतो, त्यावेळेस खऱ्या अंतःकरणापासून विश्वास ठेवला पाहिजे, आणि त्या विश्वासानुसार, त्या प्रार्थनेनुसार, जसं मी देवाला बोलतोय त्या गोष्टीनुसार मी ऍक्शन, ती क्रिया देखील तशी होणं गरजेचे आहे. फक्त लोकांना दिसावं म्हणून नाही, तर तो विश्वास ज्यावेळेस मी जिवंतपणे माझ्यामध्ये धारण करतो, आणि तसं मी लाईफ जगायला सुरुवात करतो ना, त्यावेळेस माझ्या लाईफचा प्रत्येक मुवमेंट हा विश्वासामध्ये चालायला तयार होतो. ऑटोमॅटिकली जसं आपण बोलतो तसं घडतं, कारण देवाचा आत्मा कार्य करायला समर्थ असतो. म्हणून बायबल शिकवतं की तुमचा विश्वास हा जिवंत असू द्या. याकोबाच्याच पत्रामध्ये देवाचं वचन म्हणतं की भूतेही विश्वास ठेवतात की तो एकच देव आहे म्हणून.